की अनेक देव आपल्या घरात राहायचे आणि सर्वांचीच पूजा केली जायची, परंतु शिकवण मात्र अनुसरण करण्याचं कोणत्याच देवाचं अनुसरण करत नाही, अशा प्रकारची जी प्रथा होती ती बाबा प्रेमींनी मोडली. आणि बाबांचे जे आदेश आहे, बाबांनी जे छोटे छोटे आदेश आपले दिले आहे, त्यानुसार आपलं जीवन जे कोणी व्यतीत करीत आहे तेही खरोखर भाग्यवान भक्त किंवा प्रेमी म्हणता येईल. बाबांच्या यांना प्रेमी म्हटलं जातं, कारण बाबा प्रेम अवतार आहे, प्रेमाचं सर्वोच्च आहे प्रेम. तर जेव्हा अवतार येत असतो त्यावेळी तो आपलं मंडळ घेऊन येतो, प्रत्येकच अवतार. तर प्रियतम अवतार मेहर बाबांची आपली मंडळी होती. मी मंडळी यासाठी पहिले क्लिअर करते, कारण मंडळीचा उच्चार झाला की मंडळी म्हणजे कोण हे आपल्याला समजलं पाहिजे. ते श्रीकृष्ण असो, श्रीराम असो किंवा अवतार मेहर बाबा असो, प्रत्येकच अवतार हा आपलं मंडळ घेऊन येतो. आणि अवताराच्या मंडळामध्ये बाबांनी सांगितलं की बाबांच्या मंडळामध्ये 122 जण होते, स्त्री आणि पुरुष दोन्ही. आणि बाबांनी पाहिलं, पहिलेच्या अवतारांनी पाहिलं की अवताराला थोडं बंदिस्त करण्यात आलं, हा जातीचा हा, तो जातीचा तो, या देशाचा हा वगैरे. आणि म्हणून या अवतार काळामध्ये बाबांनी विश्वात्मक अवतार कार्य केले. आणि मंडळी पाहिली तर प्रत्येकच जाती धर्माची होती. म्हणजे पुढे जाऊन या अवताराला कोणी म्हणू शकत नाही की आमच्या देशाचा होता, आमचाच अवतार आहे, किंवा कोणत्या जातीचा म्हणू शकत नाही की आमच्याच जातीचा आहे. म्हणून बाबांची मंडळी सुद्धा ही पूर्ण जाती धर्माची होती. बरं, यामध्ये निरक्षर पण होते आणि अतिशय विद्वान पण होते, अतिशय गरीब पण होते आणि गर्भ श्रीमंत पण होते. सगळ्याच प्रकारची मंडळी होती. आता मंडळी म्हणजे कोण हे सांगण्यासाठी मी प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनातला एक प्रसंग सांगते की रावणाने सीतेचं हरण केलेलं होतं. आणि जेव्हा अवतार या मायेमध्ये प्रकट होतो, ते शरीर धारण करतो, तेव्हा मायेतल्या लोकांप्रमाणे वागतो. अंदरून त्याची आंतरिक स्थिती अलग असते. तर एका राणामध्ये जेव्हा राम, सीता, लक्ष्मण सगळे राहत होते आणि रावणाने, आपल्याला ती रामायणातली कथा सगळ्यांनाच परिचित आहे की रावणाने सीतेचं हरण केलं आणि श्रीरामचंद्र सीतेच्या वियोगामध्ये विलाप करत बसलेले होते. आता आजूबाजूला पहिले आपल्याला माहिती आहे की भरपूर आपला देश हा आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय संपन्न असा देश आहे. प्रत्येक म्हणजे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी एखादा साधू संत प्रत्येक एरियामध्ये आपल्याला आढळून जाईल. तर त्या अरण्यात सुद्धा अनेक प्रकारचे ऋषीमुनी जे होते ते आश्रम बांधून त्या ठिकाणी तपस्या करत होते, संन्यस्त जीवन जगत होते. आता जेव्हा अवतार आला हे कळायला आध्यात्मिकता तेवढ्याच वरच्या लेवलची लागते. म्हणून बाबा पण आले हे ओळखणारे ऋषी मुनी आणि मस्त लोक जे होते, ज्यांना आपण अवलिया वगैरे म्हणतो, ते लोकांनी बाबांना ओळखलेलं होतं की बाबा आले. आध्यात्मिक दृष्ट्या जितके काही प्रगत आत्मे असतात त्यांना कोण जातं की अवतार आलेला आहे. तर श्रीरामचंद्र इथे विलाप करत असताना आजूबाजूच्या आश्रमामध्ये जे ऋषी मुनी तपस्या करत होते, आपले संन्यस्त जीवन जगत होते, त्यांना कळलं की श्रीराम प्रभू आले आहे. सगळे त्या रानातले ऋषीमुनी एकत्र आले आणि श्रीराम प्रभू जिथे विलाप करत बसलेले होते एका झाडाखाली, त्या ठिकाणी गेले आणि काय म्हणतात की प्रभू, तुम्ही इथे आले आहात तर आमच्या आश्रमामध्ये चला आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या, जेणेकरून आमच्या या जीवनाचं सार्थक होईल. तर मायेत अवतार कसा रिॲक्ट करतो, म्हणजे मायेत विलाप करणे हा काही अवताराचं हे आहे का, सगळं सोळा जो म्हणतो तो, पण मायेत आल्यावर त्याला मायेसारखं वागावं लागतं. तर प्रभू श्रीरामचंद्र काय म्हणतात की माझ्या सीतेचं हरण झालं आहे आणि तिच्या वियोगाने मी खूप दुःखी झालो आहे, तर मला माझा विलाप करू द्या, परंतु तुम्हाला मी हे आश्वासन देतो की पुढच्या अवतार काळात जेव्हा मी येईल तेव्हा माझं सान्निध्य तुम्हाला लाभेल. आता श्रीरामाचा पुढचा अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा. तर हे जितकेही ऋषीमुनी साधू संत त्या ठिकाणी श्रीरामाच्या समोर आलेले होते, त्यांनी गोप गोपिकांचा जन्म घेतला. आणि अर्थातच जेव्हा श्रीकृष्ण छोटे होते
यशोदा मैयाच्या जवळ होते तेव्हा ह्या गोपिकांचा ना त्यांचा सहवास लाभला. तर बाबांच्या सहवासात किंवा अवतारांच्या सहवासात येणं ही समजलं ना कोणतं कनेक्शन आहे. म्हणजे मागच्या जन्माचा संन्यास ज्यांनी घेतलेला होता, आध्यात्मिक दृष्ट्या जे प्रगत आत्मे होते ते या वेळेस त्यांच्या सान्निध्यात आले. त्याचप्रमाणे जरी बाबा आता शरीर रूपात नसले तरी सुद्धा आपल्या कानावर त्यांचं नाव पडतंय, हे आपण पण भाग्यवान लोक आहे. आणि मी म्हणते की एकच गुरु पकडायचा, सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, आणि एकही धड नाही, एक ना धड भाराभार चिंध्या, कोणत्याच याचं आदेशाचं पालन आपण करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की एखादी नदी उगम पावते, ती डोंगर दऱ्यातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या जंगलातून जाते. कुठे जाते? शेवटी उगम होतो आणि शेवट कुठे होतो नदीचा? समुद्रामध्ये होतो. जोपर्यंत तो शेवट होत नाही तोपर्यंत ती आपल्या हाल अपेक्षा सहन करत आपली चालली असते. तसंच मानवाचं आहे. माणसाचा हे 84 लक्ष योनीचा प्रवास आहे, तो तेव्हाच थांबेल जेव्हा आपल्याला ईश्वरामध्ये जाऊन आपलं जेव्हा मिलन होणार नाही. तुम्ही किती आता काही वेळा जेव्हा मी काही गोष्टी सांगते बाबांच्या, तर काही वेगवेगळे लोक मिळतात आणि वेगवेगळे प्रश्न करतात. आता एक व्यक्ती होती, ती एकदम सुखी संपन्न, सगळं काही व्यवस्थित चाललेलं. मी म्हटलं की मुक्ती होणे हा जीवनाचा उद्देश आहे आणि आपल्याला तर हायेस्ट ऑफ द हाय, श्रेष्ठ गुरु भेटलेला आहे. तर आता जेवढं आपल्याला शक्य होते तेवढं देवाचं करायचं, बाबांचं करायचं आणि मुक्तीच्या अधिक जवळ जायचं. तर ती म्हणाली की बाबांचं करायचं इथपर्यंत ठीक आहे, पण जीवन एवढं सुंदर असताना, जीवनात एवढं चांगलं चांगलं करायचं असताना, एवढं सुंदर बघायचं असताना आपण मग मुक्तीची अपेक्षा कशाला ठेवायची? पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा एवढं सगळं बघायचं. मग कालांतराने काय झालं की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही घडामोडी घडल्या कौटुंबिक की ज्याच्यावर विश्वास होता त्यांनी विश्वासघात केला. मग ती व्यक्ती मला मिळाली काही महिन्यानंतर आणि म्हणते आता जगायची इच्छा वाटत नाही मला, या जन्मात थकले. इकडे तर 84 लक्ष जन्माच्या गोष्टी सुरू होत्या की जन्मोजन्मी हेच बघायचं, एवढं सुंदर आहे, मग काय एवढं खायला भेटतं, प्यायला भेटतं, राहायला भेटतं, चांगले कपडे घालायचे, मस्त एन्जॉय करायचं, बाबाचंही नाव घ्यायचं, पण हे पण एन्जॉय करायचं. मग कुठे गेलो? एका दुःखाने सगळं जीवनभर आपण मस्त जीवन जगतो. म्हातारपण आलं, एखादा आजार लागला की असं वाटते देवा उचल, देवा उचल, देवा उचल. पहिले काय म्हणते, म्हातार पडायच्या अगोदर आजीबाई काय म्हणते, नातींचं लग्न पाहूनच जाईल नाही. मग आजारी पडली म्हणते कधी देव उचलतच नाही म्हणते. तर माणसाचं तुम्ही किती जन्म घ्या, हे असंच आहे, कधी सुख राहणार, कधी दुःख राहणार, हे घडामोडी अशा चालूच राहणार आहे. म्हणून आपण कुठे थांबायचं, आपण फुल स्टॉप कुठे लावायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. तर मी सांगते की बाबांच्या सोबत जितके देशातले मंडळीतले लोक होते तितकेच विदेशातले होते, कारण बाबा विश्वावतार होते. आणि एक प्रिन्सेस नोरिना मॅचेबिली म्हणून एक बाबांची महिला मंडळी होती. आता नॉर्मली जर तुम्ही पाहिलं अमेरिका, युरोप कंट्रीमध्ये जाऊन पाहिलं तर नॉर्मली जे घरं असते तेही एवढे, म्हणजे त्याच्यात स्विमिंग पूल काय असतो, 2-2, 4-4 बेडरूम काय असतात, ते एकदम लक्झुरियस असतात, एकदम स्टाईलनी जगतात ते. इथे आल्यावरती आपल्या इंडियामध्ये जर आले ते त्यांना वाटतं हे लोक किती गरिबीत राहतात है ना. तर ती तर प्रिन्सेस होती, प्रिन्सेस म्हणजे राजकुमारी. ती जॉर्जिया प्रांताची प्रिन्सेस होती. तिचं लग्नही प्रिन्स सोबत झालेलं होतं, प्रिन्स मॅचेबिली. आता नॉर्मली जर लोक एवढे लक्झुरियस लाईफस्टाईल जगून राहिले आहे तर ही प्रिन्सेस किती ऐशो आरामात जगत होती. परंतु जशी ती बाबांच्या संपर्कात आली आणि ते मंडळीतलेच लोक होते तर तिने आपलं सगळं काही ऐशो आराम सोडला आणि बाबांच्या आश्रमात राहायला लागला. आताचा तरी भारत आपला देश आहे तो पुष्कळ रस्ते वगैरे ह्या त्या दृष्टिकोनातून पुष्कळ सुधारला. मध्यंतरीच्या काळात काय झालं होतं की अतिशय विदेशी आक्रमणं असल्यामुळे भारतामध्ये आणि त्यात इंग्रजांचे राज्य होतं, गुलामगिरीत होतं, तर दैनंदिन जीवन अतिशय गरिबीचं कठीण होतं, खाण्यापिण्याची सोय लागत नव्हती, इतकी गरिबी होती. तर अशा देशामध्ये जॉर्जिया प्रांताची राजकुमारी येऊन आश्रमात राहते. बरं, बाबांचा आश्रम म्हणजे काही तिथे सुविधा नव्हत्या. बाबाचे हे बांधायचे त्याला झोपडी कुटी असं नाव देते. झोपडी कुटी म्हणजे तुम्ही समजू शकता आता
म्हणजे फक्त ऊन वारा पाऊस पासून आपलं रक्षण झालं पाहिजे बा, हाच एक याचा उद्देश, कन्स्ट्रक्शनचा उद्देश केवळ हा राहायचा. आयुष्य आरामाची तिथे काही हेच नव्हती. तर या झोपडीतनं कुठे ती प्रिन्सेस नोरिना मॅचेबुली राहत होती बाबांसोबत. तर तिचे जे पती होते प्रिन्स मॅचेबुली, त्यांना हे काही पटत नव्हतं की एवढा आयुष्य आराम आहे, इतकं सगळं सुख संपन्नता असूनही ही इथे कशी काय एका कोणते तरी महात्मा आहे, त्यांना अवतार आहे हे काही माहिती नव्हतं, पटलंही नव्हतं. आणि कोणता तो महात्मा म्हणते भारत सारख्या देशात, जो गरीब देश आहे, आणि तिथे जाऊन आपली पत्नी राहत आहे आश्रमामध्ये, जिथे बाबांच्या सोबत राहायचं, कधी कधी दिवसभर खायला भेटायचं नाही, खायला भेटायचं तर वरण भात भेटायचा, आणि भूक इतकी लागली राहायची की वरण भात म्हणजे इतका गोड वाटायचा की पंचपक्वान नाही ठीक त्याच्यासमोर. अशी परिस्थिती होती आश्रम मध्ये बाबांसोबतची महिला आणि पुरुष मंडळी राहत होती. ते बरेचसे यातले सुख संपन्न घरातले होते बरं का, बरीच मंडळी. तर काय झालं, एकदा अचानक नोरिना बाबांसमोर बसलेली होती आणि बाबा नोरिनाला म्हणाले, नोरिना तू लगेच निघ आणि आपल्या घरी जा, लगेच निघ आणि आपल्या घरी जा. आता नोरिनाला वाटलं, ज्या अर्थी बाबांनी असं म्हटलं की लगेच निघ आणि आपल्या घरी जा म्हणजे काहीतरी घडलेलं आहे असा आभास तिला झाला. तिने लगेच तयारी केली आणि अमेरिका गाठलं. अमेरिकेमध्ये आपल्या घरी ती प्रवेश करत होती, तर तिला आपल्या दरवाजातून, घराच्या दरवाजातून डॉक्टर बाहेर येताना दिसला आणि डॉक्टर परिचितच होता. तो नोरिना जवळ गेला आणि नोरिनाच्या दोन्ही डोळ्यावरती हात ठेवला. अर्थात त्यांनी या इशाऱ्याने सांगितलं की तुझे पती मरण पावले, म्हणजे प्रिन्स मॅचेबुलीचा मृत्यू झालेला होता. आणि हा अनपेक्षित धक्का होता, कारण काही दिवसापासून प्रिन्स मॅचेबुली बिमार जरूर होते, परंतु अगदी ते मरून जातील असं तिला वाटलं नव्हतं. आणि जेव्हा हा धक्का बसला तर तिला अनेक विचार तिच्या मनामध्ये यायला लागले की एक पत्नी म्हणून आपण त्यांची सेवा केली नाही, ते बिमार होते तर आपण यायला पाहिजे होतं, आपण तिथेच राहिलो, असं वेगवेगळे विचार नाही. ती खूप विलाप करायला लागली. त्या प्रिन्स मॅचेबुलीच्या पार्थिव देहा शेजारी बसली आणि अनेक विचार, म्हणजे इतका अपराधीपणा वाटत होता तिला की आपण एक पत्नी म्हणून आपलं कोणतंच कर्तव्य केलं नाही, आणि त्यातच आपल्या पतीचा तर बाबांसोबत राहायलाही विरोध होता, पण आपण तिथेच राहिलो आणि शेवटच्या काळातही आपण काही त्यांना साथ दिली नाही. आणि ती खूप विलाप करत असताना काय झालं की जे मृत पावलेले प्रिन्स मॅचेबुली आहे त्यांनी डोळे उघडले. डोळे उघडले आणि नोरिनाकडे पाहून काय म्हणतात, हे बघ नोरिना, मी आत्ताच तुझ्या गुरुला मेहर बाबांना भेटून आले आणि ते कोण आहेत हे मला आता ज्ञात झालं आहे, माहिती झालेलं आहे. म्हणून जे तू आपलं जीवन त्यांच्या चरणी समर्पित केलं हे तू खूप चांगलं केलं. आता मला तुझ्याविषयी कोणताच विरोध नाही, तुझी चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि विशेष म्हणजे तुझ्या गुरुच्या इच्छेनुसारच मी हे तुला आता सांगत आहे. आणि असं बोलून प्रिन्स मॅचेबुलीने पुन्हा डोळे लावले ते कायमचे. आता हा अतिशय अनपेक्षित धक्का नोरिनाला बसला आणि कुठे ना कुठे होईना तिच्या मनामध्ये अतिशय शांत वाटलं की जी एक तर काय झालं होतं की तिच्या मनामध्ये ती अपराधीपणाची भावना होती की आपण पत्नीचं जे कर्तव्य आहे त्याला चुकलो, ती मिटल्या गेली. दुसरं काय झालं की तिच्या पतीला बाबांची दिव्य झलक पाहायला भेटली, ते अवतार आहेत हे त्याला मरते वेळी का होईना पण समजलं. ही दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही जीवनाचं भलं झालं आणि तिला खूप मनामध्ये शांत वाटायला लागलं. आता आपण मीरा राजकुमारी होती, राणी पण होती, राजासोबत तिचं लग्न झालेलं होतं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाणे लगी. ऐसी लागी लगन म्हणजे अशी काही लगन लागली की मीरा मग्न झाली आणि मग आपलं राजपाट, तो राजवाडा, ते सुखसंपन्न आयुष्य सोडून गल्ली गल्ली ती काय करायला लागली, हरिगुण गाणे लगी, म्हणजे कृष्णाच्या भक्तीचे भजन ती गायला लागली. तर तसंच म्हणजे
ती त्यावेळची राजकुमारी, ही यावेळची राजकुमारी. फरक तो काहीच नाही. आणि म्हणून जेव्हा अवतार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो बिलकुल 99.99% पण नाही म्हणत, 100%, 0.01% पण शंका कुशंका न ठेवता जो व्यक्ती 100% त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचं स्वतःचं तर आयुष्याचं सार्थक होतेच, पण त्याचे कुटुंबियांचं सुद्धा आयुष्य सार्थकी लागतं. याचं उदाहरण म्हणजे हे नोरिनाचं उदाहरण आहे. आता आपण जेव्हा जन्माला येतो तर काही बेसिक गोष्टी मागच्या संस्कारानुसार ठरलेल्या असतात. आपण कुठे जन्म घेऊ, आपले आई वडील कोण असणार, आपले भाऊ बहीण किती असणार, लग्न होईल की नाही होईल, कोणाशी होईल, मुलं बाळ, हे बेसिक गोष्टी या सगळ्या ठरलेल्या असतात. आपल्याला असं वाटते, काही काही लोक असतात, मी त्याचं लग्न जोडलं, मी तू फक्त मीडिएटर आहे. ईश्वराने जे ठरवून दिलेलं आहे ना, ते फक्त तू मीडिएटर आहे, तू करता करवता नाही. आपणच आपल्या भाग्यविधाता. आता प्रत्येक क्षणी आपलं जे बेसिक तर ढाचा तयार आहे, परंतु त्याच्यात आपण जे कर्म करत आहे तर आपण आपलं पुढचं आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी त्याच्यामुळे घडणार आहे. म्हणून कर्म फार महत्वाचं. आता आपला जो ग्रुप असतो, आपण ज्यांच्या एकदम अतिशय कॉन्टॅक्टमध्ये असतो, म्हणजे कधी कधी नातेवाईक काही जवळचे असतात पण काही नसतात, परंतु शेजार पाजारच्या खूप जवळचे असते, कधी कधी एखादा मित्र खूप जवळचा वाटतो. तर असा ग्रुप जो असतो आपला, तो प्रत्येक जन्मामध्ये तसाच राहतो. तो वेगवेगळ्या नातेसंबंधांनी येऊ शकतो आणि आयुष्यात कधी ना कधी मागच्या जन्मातला व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या समोर येत असतो. आता झालं असं की बाबा लंडनमध्ये गेलेले होते आणि एका हॉटेलमध्ये बाबा राहत होते. त्यांच्यासोबत महिला आणि पुरुष मंडळी होती. त्या हॉटेलमध्ये यांची केअरटेकर म्हणून एक छोटीशी सुंदरशी मुलगी होती तिथली लंडनमधली. तिला यांचं केअरटेकर बनवलं होतं. ती पाहायची यांना काय हवं नको, नाश्ता पाणी सगळं देण्याची जबाबदारी त्या मुलीची. आता नोरिना ती मुलगी आली की नोरिना अगदी तिच्याकडे पाहत वेळीच राहायची. तिला इतकं प्रेम उफाळून यायचं, ती तिच्याचकडे पाहत राहायची. हे बाबांनी पुष्कळदा ऑब्झर्व केलं की नोरिना ही मुलगी आली की नुसतं हिच्याकडे पाहत राहते. आता बाबांनी तिला म्हटलं, नोरिना तुला ती मुलगी खूप आवडते का? तर नोरिना म्हणाली, हो बाबा, माहिती नाही म्हणे काय आहे, पण ती आली की मला तिच्याविषयी फारच प्रेम वाटतं. तर बाबा काय म्हणाले, ती तुझी मागच्या जन्मीची मुलगी होती म्हणून तुला तिच्याविषयी इतकं प्रेम वाटत आहे. तू एक काम कर म्हणे, आज 4 वाजता ती आपल्याला कोल्ड्रिंक देईल की नाही हे तिला विचारून येते आणि मग तू तिला माझी माहिती सांग. तर नोरिना तिच्याजवळ गेली, त्या मुलीजवळ, लंडनमधली गोष्ट, आणि तिला सांगितलं की आम्हाला 4 वाजता तू कोल्ड्रिंक देशील का सगळ्यांना? ती हो म्हणाली आणि ती 4 वाजता बरोबर सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक घेऊन आली. आणि नोरिनाने बाबांविषयी सांगण्या पहिलेच ती काय म्हणते की हे जे महात्मा आहे तुमच्यासोबत हे मला फारच अद्भुत वाटतात. मी असा व्यक्ती यापूर्वी दिव्य प्रकारचा व्यक्ती कधी पाहिलेला नाही. तू काही माहिती मला यांच्याविषयी सांगशील का? म्हणजे हिने विचारण्याच्या पहिलेच तीच मुलगी म्हणाली. आणि मग नोरिनाने प्रियतम अवतार मेहर बाबांविषयी तिला माहिती सांगितली. आणि बाबा तिला नोरिनाला सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी ती आपल्यासाठी थोडं काम करेल का, म्हणजे जे केअर टेकिंगचं काम आहे ते करेल का हे पण विचारून घेतलं. तर तिने जाता जाता तिला हेही विचारलं की तू उद्या येशील का? तर तिची उद्या दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, तरी पण ती म्हणाली की हो मी नक्की येईल. आणि मग बाबा म्हणाले की ही मुलगी फार उच्च प्रकारचा सोल आहे, म्हणजे आत्मा हा फार पवित्र आहे, म्हणून हिला आपण मेहराबादला घेऊन जाऊ आणि आपल्या आश्रमात ठेवू. आणि जेव्हा हे लंडनवरून सगळी मंडळी भारतामध्ये परत आली मेहराबादला, तेव्हा त्या मुलीला घेऊन आले आणि 9 महिने जवळपास ही मुलगी जी आहे ती बाबांच्या मेहराबाद येथील आश्रमामध्ये थांबली. आणि 9 महिन्यानंतर बाबा म्हणाले की तिचे काही कर्म या जगातले उरलेले आहेत, त्यासाठी तिला लंडनला परत जावं लागेल. म्हणजे 9 महिने बाबांचा सहवास लाभल्यानंतर ही मुलगी लंडनला परत गेली. आणि त्यावेळेस काय दुसऱ्या महायुद्धाचं थोडंसं चालू होतं, जर्मनीने लंडनवर आक्रमण केलं आणि त्याच आक्रमणाच्या ड्युरेशनमध्ये ही मुलगी मरण पावली.
हे बघा, आता कोणत्याही, आता तुम्हाला दोन गोष्टी कळल्या. मी पहिली सांगितली की या जन्मातला जो पती होता त्याचा उद्धार झाला, नोरीना बाबांना मानायची, त्यामुळे त्याचा उद्धार झाला पतीचा. आणि मागच्या जन्मातल्या सुद्धा, म्हणजे याच जन्मातल्या नाही तर मागच्या जन्मातल्या मुलीचा सुद्धा उद्धार झाला. कारण अवताराचा सहवास 9 महिन्यांपर्यंत मिळणे. ते तर म्हणतात एक क्षण अवताराच्या याच्यामध्ये जर तुम्ही बसले तर तुमचे मिलियन्स ऑफ संस्कार जे असते ते नष्ट होतात. तर ते 9 महिन्याचा सहवास या मुलीला लाभला. म्हणजे याच जन्मातल्या लोकांचं भलं होईल असं नाही, तर मागच्या जन्मातल्या तुमच्याशी रिलेटेड जे कोणी लोक असतील ना त्यांचं सुद्धा भलं होतं. अशी अवताराची ही किमया आहे. तर हे नोरीनाचं उदाहरण. आणि नोरीनाचं एक असं आठवलं सांगते की नोरीना म्हणजे हे लोक इतके अद्भुत होते मंडळीतले लोक की नोरीनाकडे बहुतेकदा जेव्हा टुरिंगमध्ये बाबा राहायचे तर हिच्याकडे जेवणाचं सगळं डिपार्टमेंट तिच्याकडे ते देखरेख करण्याचं काम राहायचं. तर एक दिवस काय झालं की ते जनरली वरण भात राहायचं, काही त्याचे व्हेरायटी राहायची नाही. तर एकदा काय झालं की सगळ्यांचे जेवण आटोपले, मग नोरीना कुठे दिसत नव्हती. तर बाबांनी म्हटलं की बघते नोरीना कुठे दिसत नाहीये. तर एक जण तिला पाहायला गेलं तर ती ताटामध्ये वरण भात घेऊन जेवत होती. तर मग बाबाकडे तो व्यक्ती सांगितलं की ती जेवत आहे. तर बाबांनी तिला बोलवलं, जेवण तर झालं म्हणे, मग तू पुन्हा कशाला जेवत आहे, तुला एवढी भूक लागली काय? तर ती म्हणे बाबा नाही म्हणे, तुम्ही सांगितलं ना म्हणे की अन्नाचा एकही दाणा वाया नाही गेला पाहिजे, म्हणून ते उरलेलं मी खात होते. पोट भरल्यावरही ईश्वराने सांगितलेली आज्ञा पाळणं ही मजा गोष्ट नाही. उदाहरण साधं आहे. बाबांना दिसत होती का? बाबांना तर सर्वच दिसते, पण ती आपली तिकडे बसून सगळं उरलेलं अन्न ताटात घेऊन खात होती. याला म्हणतात आज्ञा पाळणं. आणि हे कोण करायचे? हे मंडळीतले लोक करायचे. म्हणून हे मंडळीतले लोक असे महान प्रकारचे होते. तर आता काय होतं की आपण जेव्हा आपल्याला बाबा माहिती पडले, ठीक आहे,